नाही नेमकं या लोकांचा? अमोल, खरं थेट मोर्चामध्ये सहभागी झालेल्या लोकांकडून जाणून घ्यात की त्यांची नेमकी मागणी काय आणि भूमिका आहे. तुम्ही मोर्चामध्ये सहभागी झालेला आहात, काय नेमकं सांगणं असणार आहे? या मोर्चामध्ये आम्ही यासाठी सहभागी आहेत की जे संतोष अण्णा देशमुख यांची निगृण हत्या झालेली आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झालेली आहे या हत्येच्या निमित्तानं बीड जिल्ह्यामधला जो आक्रोश आहे, बीड जिल्ह्यातल्या लोकांवरती जो होणारा अन्याय आहे तो समोर आलेला आहे. यांची हत्या ही निमित्त मात्र आहे, पण अशा शेकडो हत्या दरवर्षी होतात, नेहमी होतात. बऱ्याचशा काही घटना आहेत ज्या समोर येत नाहीत, ज्या घटना पोलीस स्टेशनच्या हद्दीपर्यंत दाबल्या जातात. खेड्यापाड्यातल्या अनेक भांडणं तंडणं असतील की त्यांच्या तक्रारी देखील पोलीस घेत नाहीत आणि त्यांना पोलीस स्टेशनच्या दारातूनच हाकलून लावलं जातं. गोरगरीब माणसाला पोलिसांचे दरवाजे, प्रशासनाचे दरवाजे बंद आहेत. आणि एवढंच नाही तर प्रशासकीय जे कामं आहेत ते कामं या जिल्ह्यामधले अधिकारी असतील, कर्मचारी असतील, ते हे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करत नाही. नेमकं काम कोणासाठी करतायत? या जिल्ह्यामधले जे पोलीस आहेत ते सर्व गावच्या सरपंचापासून जिल्हा परिषद मेंबर असतील, या ठिकाणचे आमदार असतील, या ठिकाणचे नेते असतील, फक्त यांच्या पुरते मर्यादित आहेत. बाकी सर्वसामान्य माणसासाठी ही पोलीस यंत्रणा नाहीये. सर्वसामान्य लोकांसाठी पोलीस यंत्रणा काम करण्याचं म्हणणं आहे. तुमचं काय अनुभव आहे पोलीस यंत्रणेबाबतीत? तुमचा काय अनुभव आहे? सर्वसामान्य लोकांसाठी पोलीस यंत्रणा नाही असं म्हणणं नाही. हे जो मुख्य आरोपी आहे ना त्याला पहिला अटक करावं पाहिजे, हे माझी मुख्य भूमिका आहे. वाल्मिक कराड जे आहे ना जो त्याला अटक करावं ही माझी मागणी आमची. बाकी सगळे सूत्र यांच्या हाती लागतील. घरातनं कोण कोण आलंय मोर्चामध्ये? आमच्या घरातून हे आमचे सगळे आलेले. हे भाऊ आहेत आमचे मोठे, हे आमचे छोटे भाऊ आहेत, आम्ही पण छोटे. गावकरी जे आहेत ते सगळे गटागटाने अमोल या ठिकाणी आलेले आहेत. आपण या ठिकाणी बघताय की अनेक नेते देखील या मोर्चामध्ये सहभाग होण्यासाठी आलेले आहेत. छत्रपती संभाजीराजे देखील या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेले होते. ते देखील आता या मोर्चामध्ये सहभागी झाल्यानंतर मंचावरती आलेले आहेत. तर संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील आता या काही वेळामध्ये पोहोचेल, त्यांची प्रतीक्षा या ठिकाणी खरतर केली जाते. तर मोठा संताप जो आहे तो या ठिकाणी बीडचे सगळे लोक मोर्चामध्ये सहभागी करतायत. आणखी काही लोकांशी बोलत संताप आहे तुमचा बीडकरांचा, तुम्ही मोर्चामध्ये सहभाग होऊन व्यक्त करताय काय? निश्चित आफताब, तुम्ही सोबतच राहा. आता संभाजीराजे छत्रपती हे सुद्धा स्टेजवरती पोहोचलेले आहेत. संभाजीराजे छत्रपती असतील किंवा जितेंद्र आव्हाड, त्यासोबतच नरेंद्र पाटील, प्रकाश सोळंके, असे सगळेच नेते सध्या आपल्याला या स्टेजवरती दिसत आहेत. पुन्हा एकदा जाऊयात गोविंदकडे. गोविंद, अनेकांचा संताप आहे, मागणी एकच आहे. बघतोय आपण की आता अमोल व्यासपीठावरती संभाजीराजे छत्रपती सुरेश धस आता पोहोचलेले आहेत आणि एकूणच या ठिकाणी आता हे सगळे मुख्य मान्यवर जे आहेत ते या ठिकाणी भाषण करतील. कारण या सगळ्या मोर्चाच्या केंद्रस्थानी जे काही होतं ते संतोष देशमुख याचं कुटुंबीय होतं. यांचं कुटुंबीय आता व्यासपीठावर जो पोहोचत आहे आणि त्यानंतर या ठिकाणी वैभवी देशमुख ही सुद्धा मत मांडणार आहे. मात्र तत्पूर्वी आपण बघतोय की या ठिकाणी नरेंद्र पाटील आलेत, त्यानंतर छत्रपती संभाजीराजे आलेत आणि या सगळ्या मंडळींनी आम्हाला ज्यावेळी या मोर्चाच्या दरम्यान चर्चा केली, बातचीत केली, ती एकच होती की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तुम्ही अटक कधी करणार? आज 19 दिवस झाले तरीही संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक झालेली नाहीये. आणि आपण इथं बघतोय की या व्यासपीठावरती आता सर्वपक्षीय नेते एकवटायला सुरुवात झालेली आहे आणि प्रमुख नेते म्हणजे आपण बघतोय की हात वर करून एकतेचा संदेश या ठिकाणी दिला जातोय आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी सगळ्या पक्षाचे लोक आपल्याला व्यासपीठावरती पोहोचण्याचं चित्र पाहायला मिळतं. संदीप क्षीरसागर जे नतमस्तक होत आहेत या सगळ्या लोकांसमोर, कारण मागच्या 4-5 दिवसापूर्वी त्यांनी आवाहन केलं होतं की सर्वपक्षीय नेते एकत्र झाले पाहिजेत आणि आपण बघतोय की या ठिकाणी सर्वपक्षीय नेते एकत्रित झाले. केवळ झाले नाहीत तर ते या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि मोर्चामध्ये सहभागी झालेले हे सगळे नेते मंडळी आता व्यासपीठावरती आलेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी प्रमुख नेते मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतील. निश्चित गोविंद, आपण बघतोय सर्वपक्षीय नेते या मोर्चामध्ये सध्या सहभागी झालेले आहेत. न्याय देण्यासाठी, मागणी करण्यासाठी, हक्काची मागण्याचे करण्यासाठी आलेले सर्वच नागरिकांचं बीड जिल्ह्यातील जनतेचं मनापासून स्वागत करतो. बांधवांना थोडंसं बोलतोय. या मुख्यमंत्री साहेबांच्या, उपमुख्यमंत्री साहेबांच्या कानावरती जावा आणि या घटनेमागचे जे सपोर्ट करणारे आहेत
या जिल्ह्याचे मंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांचा पहिल्यांदा राजीनामा घेतला पाहिजे. ही आग्रहाची मागणी आम्ही या निमित्ताने करत आहोत. त्याचप्रमाणे अजितदादाला सुद्धा मी मराठा समाजाचा एक सेवक म्हणून आणि मराठा समाजाची भावना म्हणून या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने अजितदादा पवार साहेब तुम्हाला शपथ देतो, तुमचा जर डीएनए मराठ्याचा असेल तर धनंजय मुंडेच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी आली पाहिजे. ही सुद्धा भावना माझी नाही, या बीड जिल्ह्यातील तमाम जनते